कशी चालते बघा की हळू हळू हळू. कशी आहे पाडी काय कळडक. चाललो गाडी घेऊन आता बर म्हणाल. शेतकऱ्याच्या घरात जन्म आले असं असते माग. तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. या ब्लॉगची सुरुवात आपण मस्त अशा वातावरणामध्ये करत आहोत. काय मस्त वातावरण झाले सकाळ सकाळचं. ही अशी हिरवी हिरवी डाळिंबी झाडं अशी, आणि हे असे ढग आणि हे थंड वातावरण, अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण झालेलं आहे. तर आजच्या दिवसात मी तुम्हाला खूप काही दाखवणार आहे आपल्या ॲक्टिव्हिटीज. नाना वजन लागतंय, लय लागतंय. सारा मी उचलतो. ती हे जेव्हा आणून टाक, ह्या डिगाव आणून टाक ना, म्हणजे सगळं उचलूया आपण. हो, तर गवारीतलं झाले सगळं ढीग बाहेर काढून. चला आता आपण अशा प्रकारे स्लरी झाली तयार आपली. 200 लिटरच्या बॅलरमध्ये आपण स्लरी केली ऊसासाठी. व्यवस्थित हलवून घेतो आणि ह्या बॅलरमध्ये व्यवस्थित सुती फडक्यामधून गाळून घ्यायचं नुसतं पाणी. बाकीची रेती राहील ती ऊसाच्या बुडात टाकून द्यायची, ती सुद्धा वेस्ट घालावी नाही आपण. स्लरी शोधण्यासाठी आपण या वडणीचा वापर करणार आहे. या वडणीमधून स्लरी आपली व्यवस्थितपणे गाळून होईल. मित्रांनो, स्लरी आपली गाळून झालेली आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पूर्ण स्वतः असा निघतोय. आणि पूर्ण जे स्लरीचं हे आहे पाणी ते असं आहे. कशी चालते बघा की हळू 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 हळू. इकडे लाईट आली घरी. लिक्विड सोडून फवारा मारायचा. हे कसं चालू आहे अगदी राजेवानी राणीवानी काम. टाकी इकडे वाळून गेली, पाणी खाली चालू आहे. गाया वाट बघतात पाण्याच्या, आणि टाकीत पाणी नव्हतं, मी टाकलं, पाईप टाकली. काल येलेली गाय अजून सकाळ धरणं पाणी पिली नाही, पांढरी. तिची पाडी दाखवतो तुम्हाला. इथंच ठेवली. कशी आहे पाडी. ह्या दोन्ही बी गाड्या, ही आणि ही उन्हात आहे. आपण सावलीला लावून घेऊया. कुठे गेलता नाना? गलिवला. कशाला? गजरा कशाला गजरा? मला आईला मम्मीला काय? बरं. तर तुम्हालाही वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या परिवारालाही शुभेच्छा. अशी ढग आलीत, काळे ढग. पाऊस यायच्या आधी वैरण आणूया आधी. चल आहे नाना, वैरण आणाय चल. चाललो गाडी घेऊन आता वैरण आणायला. हा बघा व्ह्यू. हळू ना इकडे स्टंट मारतोय. स्टंटचा होईल. ऊन बी लय लागते, काम करावं लागते. काय करायचं, शेतकऱ्याच्या घरात जन्म आले असं असते. पण खायला बी कमी नसते बरं का. ना उचला.
उचला हे. इकडं फोटो शूटिंग चालू आहे दीदीची. अमृता करते, आई दोरा गुप्ती. आई काय चाललंय तुझं? दोरा कशाला वाढाला का? इकडे कानात घालाय चालू आहे. तिकडे साहेब झोप, इकडे पप्पा झोपले ते. आईचं काय चालू आहे बघू. आई काय ओळखते काय माहिती होतं. काय ओळखते? गळ्यातलं ओळखलं. गळ्यातलं गुमलं काय? किती तोळ्याच होतं? इकडे फोटो शूट चालू आहे. त्यांच्याकडे एवढं लक्ष देऊन नाही चालाय. बाहेर पाऊस चालू असल्यामुळं आमच्यात वृक्षाची पूजा तिथं चित्र काढून चालू आहे. पहिला मान आमच्या आजीला, मग तिच्या सुनांना, मग यांच्या सुनांना. मला वाटलं असेल हाताला काय झालं बोटाला. ती वटवृक्ष कुंकण काढलेलं या बोटाने, त्यामुळे हात लाल झालेत. नाना मेंढर बाहेर आणू बरं. मेंढर बाहेर सोडावं लागते ती आणि मग वैरण घालावं लागल. दवणीले वाले झाले ते, पुसून घ्यावं लागतं दवणी. पावसाचं पाणी आत गेल्यामुळं सगळ्या दवणी अशा पुसून घ्यावं लागतं. लाईट नसल्यामुळे हाताने धार काढावं लागते. बाबा जायचं का या वर्षी वारीला? हा आपण. तर मित्रांनो लाईट गेली आता. हा चार्जिंगचा बल आहे. माझा पळून गेला. तर इथं मी आपल्या ब्लॉगचा एंड करतो. तर चला तर भेटूया आपल्या पुढील ब्लॉगमध्ये. थँक्यू, धन्यवाद आणि बाय.